आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी आषाढी पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले। यावेळी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर पालखीची पारंपरिक ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी, भाविक आणि नागरिक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। ग्रामप्रदक्षिणेदरम्यान शहरातील विविध चौकांमध्ये नेवास्करांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले। ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, आतषबाजी तसेच संत महंतांचा सत्कार करून माऊलींच्या पालखीप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यात आली। संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या वर्षीच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे माऊलींच्या पादुकांचा भव्य रथ आणि नेवासा बसस्थानक परिसरात पार पडलेला पारंपरिक रिंगण सोहळा। या रिंगण सोहळ्याला वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती। भक्ती, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली। भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह आणि नेवास्करांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी आषाढी पालखी सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। दरम्यान आजच्या दिवसाचा पालखी सोहळ्याचा मुक्काम श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे असणार आहे। या मुक्कामानिमित्त नेवास्करांनी वारकरी संप्रदायाप्रती असलेली आपली श्रद्धा आणि सेवाभाव जपत घराघरातून भाकरी संकलनाचा उपक्रम राबविला। संकलित करण्यात आलेल्या भाकरींचा आज सायंकाळी वारकरी भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादात समावेश करण्यात येणार असून या सेवा कार्यात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।